सर्व फिटरमध्ये वापरलेला इन्स्ट्रुमेंट आहे बरं का. यामध्ये कटिंग टूल आहे, हँड टूल आहे, मेजरिंग टूल आहे, मार्किंग टूल आहे. या 4 टूलवरच तुम्हाला सगळं फिटरचं नॉलेज मिळणार आहे. कोणते कोणत्या लक्षात ठेवा, कटिंग टूल, मार्किंग टूल, मेजरिंग टूल आणि हँड टूल. मला लक्षात. मग कटिंग टूलमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, हँड टूलमध्ये वेगवेगळे प्रकार आहे, मार्किंग टूलमध्ये वेगळे प्रकार आहे आणि मेजरिंग टूलमध्ये वेगळे प्रकार आहे. तर आणि मग मेजरिंगमध्ये अधिक प्रकार काय का, लिनियर मेजरमेंट असेल, अँग्युलर असेल किंवा डायगोनल असेल, त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे हे इन्स्ट्रुमेंट आहेत. तर तुम्हाला सर्वप्रथम कटिंग टूलमध्ये घेऊ आपण. एक फाईल असते बरं का. फाईलचं काम काय, मल्टी कटिंग टूल म्हणतात. या साईडनं जॉबवर एक्सेस मटेरियल कट केलं जातं. एक्सेस मटेरियल बरं का, नॉट कटिंग म्हणजे कट केलं जातं, फक्त सरप्लस मटेरियल घासून कमी केलं जातं, लक्षात ठेवा. तसंच दुसऱ्या टाईपचं म्हटलं तर हे कटिंग टूल आहे. याला काय करता येईल, यानं मटेरियल महत्त्व सांगितलं. आता भविष्यात तुम्हाला याच्यात फिटर केल्यानंतर भविष्यात कुठं संधी आहेत, कामाच्या संधी, किंवा कुठे तुम्हाला चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकते, चांगल्या प्रकारे काम मिळू शकते. त्याला आपण संधी म्हणतो. संधी किंवा नोकरी थोडक्यात नोकरी कुठे मिळू शकते. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सरकारी नोकरी मिळू शकते, सरकारी मिळू शकते आणि कारखान्यात सुद्धा नोकरी मिळू शकते. या व्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकतो. आता सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला जसं रेल्वे असेल, यांचे मोठमोठे सेक्टर असतील, कंपनीपे सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी अशा कंपनी आहेत. एक तुम्हाला ONGC कंपनी असेल, तुमचं नावल टाकेडमध्ये असेल, रेल्वे असेल, विमान असेल, ST महामंडळमध्ये असेल, आहे ना, अशा ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते. कारखान्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांसुद्धा चांगली नोकरी मिळू शकते आणि स्वतःचा व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. पण कधी जेव्हा तुम्ही चांगली कंपनी करत